रायगडमध्ये शेकापला धक्का बसलेला आहे। जयंत पाटलांचे बंधू पंडित पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय। अनेकांची आपल्याला ऑफर होती, पण गंगा नदीत गेलेले बरे म्हणून आपण भाजपात आलो असं पंडित पाटलांनी विधान केलेलं आहे। दरम्यान 1 मे पर्यंत रायगडचा पालकमंत्री ठरवा अशी मागणीही त्यांनी केली आहे। मला आनंद वाटला की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली। माझे सहकारी महेश बालदी आहेत, प्रशांतजी ठाकूर आहेत, आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषदमध्ये। त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय, कारण प्रवेश करायचा तर सगळ्यांना विचारलं पाहिजे, कारण पंडित शेठ ही वस्तू वेगळी आहे। धैर्यशील पाटील आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं कारण असं आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील हा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी नाही, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत। त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा। हे युतीचं सरकार आहे, पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दिन 1 मे रोजी आहे, तर 1 मे रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे, त्यांनी झेंडावंदन करायला पाहिजे। टेलिव्हिजनचा पालकमंत्री असता कामा नये। सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना तुम्ही आतापर्यंत समाजाकरता जे राजकीय दृष्ट्या जी काही पावलं उचलली ती पावलं भूतकाळामध्ये जशी सुरक्षित होती तशीच भविष्याच्या काळामध्ये सुरक्षित राहतील अशी पक्षाकडून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो। आपण एकच होतो, एकच आहोत। भविष्याच्या काळामध्ये समाजाकरता आणि देशाकरता एक राहू अशा पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।